म्हसळा पोलिसांच्या धडक कारवाईत 4 अल्पवयीन मुलांची वेठबिगारीतून सुटका। वीटभट्टीवर काम करणारे दाम्पत्य पळून जाऊ नये म्हणून भट्टी मालकाने जबरदस्तीने त्यांच्या मुलांना आपल्या ताब्यात ठेवले होते। यावर धडक कारवाई करत म्हसळा पोलिसांनी 4 अल्पवयीन मुलांची वेठबिगारीतून सुटका केली व आपल्या आई वडिलांकडे मुलांना सुखरूप सुपूर्त केले। या प्रकरणी वीटभट्टी मालकास ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार म्हसळा तालुक्यातील तोराडी येथील प्रकाश वाघमारे व त्यांच्या पत्नी सुनीता वाघमारे हे आपल्या 4 मुलांसह पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात वीटभट्टीवर कामासाठी गेले होते। वीटभट्टी मालक नामदेव रानवडे याने वाघमारे दाम्पत्य पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या 4 अल्पवयीन मुलांना जबरदस्तीने ताब्यात ठेवले होते। मालकाच्या छळाला कंटाळून वाघमारे दाम्पत्य गावी परतले। यानंतर 4 एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हसळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली। या कारवाईत सूरज, मनोज, राहुल, अश्विनी या 4 मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली। सुटका केलेल्या मुलांना त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपी वीटभट्टी मालकास ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे। रोजगारासाठी स्थलांतर करताना स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी करावी, आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, तसेच कोणत्याही प्रकारचा छळ सहन न करता त्वरित पोलिसांना 100 किंवा 112 किंवा चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधावा असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे। ही कारवाई वेठबिगारी विरोधातील लढ्यातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले असून पोलिसांच्या तत्परतेमुळे 4 निरपराध मुलांची सुटका करण्यात आली आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।